अभिनेता शाहरुख खान शिर्डीत दाखल झालाय। डंकी हा शाहरुखचा चित्रपट येत्या 23 तारखेला रिलीज होतोय। त्यासाठी साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी तो आणि त्याची टीम शिर्डीत दाखल झालेले आहेत। शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट आता रिलीज होतोय। 23 तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्यासाठी साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी तो आणि त्याची टीम शिर्डीत दाखल झाली आहे। यापूर्वी वैष्णोदेवीला जाऊन देखील शाहरुख खानने वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर तो आता शिर्डीत दाखल झाला आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी नितीन ओझा आता आपल्यासोबत आहे। नितीन, काय सांगशील शाहरुखच्या दौऱ्याबद्दल? सगळं निश्चितच काही वेळापूर्वीच शाहरुख खान याचं शिर्डी विमानतळावर आगमन झालेलं आहे। त्या ठिकाणाहून आता त्याचा ताफा हा साई समाधी मंदिराकडे निघालेला आहे। डंकी जो त्याचा एक चित्रपट 21 तारखेला रिलीज होतोय, त्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी शाहरुख खान त्या ठिकाणी येतोय। त्याच्याबरोबर त्याची मुलगी आणि चित्रपटातील काही कलाकार, जवळ 4 ते 5 जण त्याचे सहयोगी कलाकार सुद्धा या सगळ्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि पुढच्या काही क्षणांमध्ये तो शिर्डीत पोहोचेल साई मंदिरात। त्या ठिकाणी साई समाधीवर नतमस्तक होईल आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करेल। निश्चितच पाहिलं तर अनेक सिने अभिनेते हे आपल्या चित्रपट प्रदर्शनापूर्वी साई समाधीला येत असतात। त्याच पद्धतीने शाहरुख खान सुद्धा पहिल्यांदाच शिर्डीत दाखल झालेला आहे आणि पुढच्या काही वेळात तो साई समाधी मंदिरात पोहोचेल। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद नितीन या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।